स्तुती करावी परमेश्वराची, करू नये मनुजाची. आज मी आपल्यासमोर आलो आहे ते जादूगार इंद्रजीत यांची स्तुती करण्यासाठी नव्हे, तर त्यांच्याबद्दलच्या ज्या काही माझ्या आठवणी आहेत त्या तुमच्याशी शेअर करण्यासाठी. जादूगार इंद्रजीत म्हणजेच भारतीय जादूच्या इतिहासातील चालती बोलती दंतकथा. जादूगार इंद्रजीत यांचा कार्यक्रम चालू होता. त्यांनी स्टेजवर भूतांशी मारामारी केली आणि एका भूताने त्यांच्या वरमी घाव घातला. ते तिथे पडले आणि प्रेक्षागृहात सन्नाटा पसरला. आणि एक सेकंद जातो न जातो तोच प्रेक्षकांना आवाज आला, अरे मी इथे आहे. आणि सगळ्यांच्या माना पाठीमागे वळल्या तर बघितलं तर जादूगार इंद्रजीत प्रेक्षकांमधून टाळ्यांच्या गजरात येत होते. जादूगार इंद्रजीत यांनी क्षणात सशाचा रंग बदलला आणि एका बदकाचं रूपांतर त्यांनी वांग्यामध्ये केलं. अशा अनेक गोष्टी मी त्यांच्याबद्दल ऐकलेल्या होत्या, पण त्यांचा कार्यक्रम बघण्याची संधी मला कधीच मिळाली नाही. किंबहुना मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटलो त्यावेळी जादूगार इंद्रजीत हे जादू सामान विक्रेते होते. जादू सामान विक्रेते म्हणून त्यांच्याकडे माझी पहिली भेट झाली. मी त्यांच्याकडे सामान खरेदी करायला जायचो. सामान खरेदी केल्यानंतर ते आम्हाला त्याचं सादरीकरण कसं करावं ह्याच्या सूचना करायचे आणि लगोलगच आम्हाला त्याचं सादरीकरण करायला लावायचे. आणि मग आम्हाला सांगायचे की ही गोष्ट अशी नाही पाहिजे, या पद्धतीने करून बघा, ही गोष्ट तशी नाही पाहिजे, त्या पद्धतीने करून बघा. कधी कधी त्याच्यावरनं आमचे आणि त्यांचे वाद देखील व्हायचे. आणि हे वाद झाल्यानंतर ते खिलाडूप्रमाणे पद्धतीने स्वीकारायचे. खिलाडू त्याने स्वीकारायचे आणि जर का तोच प्रयोग आम्ही नंतर पुढे सादर केला आणि त्या प्रयोगाबद्दल त्यांनी दुसऱ्या कोणाकडनं काही ऐकलं की ते तेवढ्याच मोठ्या मनाने स्तुती करायचे आणि आम्हाला नेहमी सांगायचे की नाही तुझ्या ह्या कार्यक्रमाबद्दल त्याच्याकडनं मी ऐकलं, त्या कार्यक्रमाबद्दल मी त्याच्याकडनं ऐकलं आणि प्रचंड स्तुती करायचे. स्तुती करताना ते जेवढ्या टोकाची भूमिका घ्यायचे तेवढीच परखड भूमिका टीका करताना देखील ते घ्यायचे. जादूगार इंद्रजीतांची आणि माझी ओळख सामान विक्रेते म्हणून जरी झाली असली, त्यांचा कार्यक्रम पाहण्याची संधी मला मिळालेली नसली. कारण माझी आणि त्यांची जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांनी त्यांचे व्यावसायिक कार्यक्रम बंद करून जवळजवळ 15 वर्षाहून अधिक काळ लुटला होता. परंतु जर का नशिबात लिहिलं असेल तर ते बदलत नाही, किंवा नशिबात जर का एखादी गोष्ट असेल आपल्याला ती टाळता येत नाही, विधेयकी टाळता येत नाही असं जे म्हटलं जातं, त्याप्रमाणे एकदा जादूगार इंद्रजीत यांच्यासोबत एकाच रंगमंचावर कार्यक्रम करण्याची संधी मला मिळाली. गुहागरच्या शेजारी आडे नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये जादूगार इंद्रजीतांचा एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम करण्यासाठी सहकलाकार म्हणून ते मला घेऊन गेले होते. आणि जादूगार इंद्रजीतांचा त्या वयातला त्यांचा तो जोश पाहिल्यानंतर मला कळलं की ह्या कलाकाराने त्याच्या ऐन तारुण्यात लोकांना कसं वेड लावलं असेल. आणि सुदैवाने इंद्रजीतांच्या कार्यक्रमात सादर करताना माझा कार्यक्रम देखील तेवढाच प्रचंड लोकांना आवडला आणि वन्स मोरच्या आरोळ्या झाल्या. आणि ते झाल्यानंतर इंद्रजीतांनी लगेच मला आतमध्ये येऊन सांगितलं, निनाद अजून अर्ध्या तासाने किंवा 1 तासाने तुला आणखी एकदा बोलक्या बाहुल्या सादर करायचे आहेत. खरं म्हणजे त्याच्यापूर्वी प्रत्येक कार्यक्रमात मी एखादीच 15 ते 20 मिनिटाची एंट्री किंवा तो बोलक्या बाहुल्यांचा प्रवेश करायचो. पण त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की नाही निनाद तुझ्याकडे ते आहे आणि तू संपूर्ण वेगळा कार्यक्रम करू शकशील. आणि त्यांनी त्या अर्ध्या पाऊण तासानंतर लगेच मला पुन्हा स्टेजवर पाठवलं आणि मी एक संपूर्ण वेगळ्या बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम सादर केला. आज लोक म्हणतात की निनादचा कार्यक्रम दर आठवड्याला नवीन पाहायला मिळतो, नवीन ऐकायला मिळतं आणि त्याच्या कार्यक्रमात नवीन नाविन्य असतं. तर त्याचं क्रेडिट मला नसेल किंवा त्याचं श्रेय मला नसेल, हे नवीन निर्माण करण्याची बीजे जी आहे ती त्या कार्यक्रमामध्ये रोवली गेली आणि इंद्रजीतांनी ती बीजे रोवली. इंद्रजीत जादूगारांनी केवळ मला बोलक्या बाहुल्यांसाठी पुढे पाठवलं असं नाही, तर स्वतंत्र कार्यक्रम करा, तू जादूचे प्रयोग माझ्याकडे एवढे खरेदी केले, तू जादूचा एक स्वतंत्र कार्यक्रम बसव असं ते नेहमी मला सांगायचे. आणि एकदा मी त्यांच्याकडे सामान घ्यायला गेलो असताना त्यांनी मला सांगितलं की निनाद अमुक अमुक तारखेला तुला अमुक गावात जाऊन एक कार्यक्रम करायचा. आणि मी त्यांना म्हटलं बाबा हा कार्यक्रम तुम्ही का करत नाही. तर त्यांनी मला सांगितलं की नाही एवढ्या कमी पैशामध्ये मी जात नाही. आणि तिथेच मी थोडासा खट्टू झालो की हा कार्यक्रम कमी पैशातला आहे म्हणून आपल्याला तिकडे हे पाठवता येत का. आणि मग मी एका जिद्दीने पेटून उठलो आणि तो कार्यक्रम असा काही सादर केला आणि त्या कार्यक्रमात एवढी धमाल उडवली आम्ही की ठरलेल्या मानधनापेक्षाही अधिक मानधन मला तिथल्या लोकांनी दिलं. आणि ही गोष्ट जेव्हा इंद्रजीतांना कळली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की निनाद ही खरी जादू आहे. जादू तर सगळेच करतात, पण आपल्याला ठरलेल्या मानधनापेक्षा जास्त पैसे आपण आपल्या प्रेक्षकांकडनं मिळवून दाखवणं ह्याच्यापेक्षा मोठी जादू कुठली नाही. आणि त्यावेळी मला व्यावसायिकतेचं भान त्याने आणून दिलं. जादूगार इंद्रजीतांचा आणखी एक उल्लेखनीय गोष्ट मला सांगावीशी वाटते की आज आपण बघतो प्रचंड प्रमाणावर एकेरी उल्लेख करण्याची पद्धत आहे.
एकेरी उल्लेखामुळे जिव्हाळा वाढतो असं म्हणतात, किंवा एकेरी उल्लेख करून आपण त्या माणसाच्या किती जवळ आहोत हे दाखवलं जातं. पण त्याच वेळी त्या माणसाबद्दलचा आदर आपण विसरत असतो. इंद्रजितांनी कधीच आपल्यापेक्षा वयाने मोठ्या तर सोडाच, पण आपल्या समकालीन जादूगारांचा देखील एकेरी उल्लेख केला नाही. ते नेहमी आदरार्थीच संबोधायचे. एवढंच नव्हे तर ज्या ज्या नवीन कलावंतांचा कार्यक्रम, ज्या ज्या नवीन जादूगारांचा कार्यक्रम त्यांना आवडला त्याच्याबद्दल देखील ते नेहमी आदरार्थी उल्लेख करायचे. ही त्यांच्याकडनं अत्यंत शिकण्यासारखी गोष्ट होती. जादूगार म्हणून इंद्रितांचा कार्यक्रम, किंवा जादूगार म्हणून सामान विक्रेते म्हणून, किंवा जादूगार म्हणून त्यांच्याबद्दल इतर काही बोलण्यापेक्षा मला एवढंच वाटते की माणसांमधले अनेक जादूगार मी पाहिले, पण जादूगारांमध्ये अभावाने आढळणारा माणूस मला इंद्रजितांमध्ये दिसला. म्हणूनच म्हणतो, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर्माचे जुळती. झाले बहु, होतील बहु, असतील बहु, परंतु असे इंद्रजित आता न होणार.